फ्रान्स पाठोपाठ श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही आजपासून युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय व्यवहार सुरू होणार आहेत। तसंच मॉरिशसमध्ये रुपे कार्डचे व्यवहारही सुरू होणार आहेत। या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत। श्रीलंका आणि मॉरिशस यांच्याशी भारताशी असलेले दृढ सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध लक्षात घेता या उपक्रमाद्वारे वेगवान आणि सातत्यपूर्ण डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून तसंच देशांमधील परस्पर डिजिटल संपर्क व्यवस्था वाढवल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे। या उपक्रमामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तसंच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी यूपीआयच्या माध्यमातून विक्रेता ग्राहक आर्थिक व्यवहार सेवा उपलब्ध होणार आहे। मॉरिशसमध्ये होत असलेल्या रुपे कार्ड सेवांच्या विस्तारामुळे मॉरिशसमध्ये रुपे यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करणं मॉरिशसच्या बँकांना शक्य होईल आणि भारत तसंच मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये सेटलमेंटसाठी रुपे कार्ड सहजपणे वापरता येईल।